19व्या शतकातील एक अद्भुत संत म्हणजे केडगांवचे श्री नारायण महाराज. भीमराव आणि त्यांची सुशील पत्नी लक्ष्मी हे दोघेही श्री शंकराचे सरसीमा उपासक होते. त्यांच्या पोटी 1807 ज्येष्ठ महिना षष्ठी सप्तमी या शुभ तिथीला दुपारी 1:36 श्री नारायण महाराज यांचा जन्म कर्नाटकातील नरगुंद गावी झाला. श्री महाराजांच्या जन्माचे वर्णन श्री नारायण लीलामृत या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिले आहे. पूर्ण झाली या नवमास, ते होता अधिक ज्येष्ठ मास. शुद्ध पक्ष शुभ दिवस, तिथी षष्ठीसह सप्तमी, आश्लेष नक्षत्र सौम्यवासर, ग्रीवयोग करणगर, पंचांग शुद्धी स्पष्टतर, सामे शुभ पातला, शके 1807. पार्थिवनाम संवत्सर प्राप्त 19 गटी सूर्योदयात. तदा श्रीनारायण अवतरे. श्री ना ली अपूर्णांक 3.रा. श्री महाराज दत्तावतारी सिद्ध पुरुष होते. ते योगी, महान राजयोगी, ज्ञानयोगी, कर्मयोगी होते. त्यांचा जन्म अधिक ज्येष्ठ षष्ठीसह सप्तमी बुधवार दि. 20 मे 1885 रोजी त्यांच्या आजोळी नरगुंद मुक्कामी झाला. वयाचे दुसरे वर्षी वडील श्री भीमराव व 5व्या वर्षी त्यांचे मातृछत्र ही काळाने हिरावून घेतले. वयाचे 9व्या वर्षी व्रतबंधाचा संस्कार झाला. गृहत्याग केल्यानंतर भ्रमंती करीत ते सन 1900 ते 1901 या काळात गाणगापूर येथे आगमन व वर्षभर तपसाधना केली. प्रत्यक्ष उपास्य दैवत श्री गुरुदत्तात्रेयांनी दर्शन देऊन त्यांना मंत्र दीक्षा दिली. नंतर सन 1902 ते 1904 आर्वी व सुपे येथे मुक्काम व त्या काळात तेथील लोकांनी अनेक चमत्कार अनुभवले. सन 1905 मध्ये जुन्या बेटात आगमन. श्री दत्तप्रभूंच्या दृष्टांताने औदुंबराखाली धरतीच्या पोटातील पुष्पपूजांकित सुवासिक पादुकांचे दर्शन झाले. त्यानंतर थोड्याच काळात नवीन बेटाच्या जागेच्या शोधात राहून जागा खरेदी केली. निवडुंगाच्या रानात नंदनवन फुलवून पावित्र्य व मांगल्याचा संचार करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल केली व गुरुमंदिर बांधले. जन्म व बालपण. या बालकाच्या जन्मामुळे मातापित्यासह सर्वांना अतिशय आनंद झाला. निष्णात ज्योतिषांना बोलावून नवजात बालकाची कुंडली करण्यात आली आणि केवळ भूतलावरील आपले नियोजित कार्य करण्यासाठीच, जगाच्या कल्याणासाठीच त्या बालकाचा जन्म होतो हे सिद्ध झाले. तेव्हा अवतारी पुरुष नियतीने नेमून दिलेले कार्य करण्यासाठी मानवजातीत जन्म घेतात, तेव्हा त्यांना इतर सामान्य जीवाप्रमाणे देह धारण करावा लागतो. साहजिकच जीवनातील चढउतार, सुखदुःखे, अपेक्षा, उपेक्षा, आकस्मिक संकटे या सर्वांना तोंड द्यावे लागते. जीवनातील अपरिहार्य असलेल्या आदिव्याधींचे निवारण करावे लागते. बाह्यातकारी सामान्य देहधारी व्यक्ती आणि ईश्वरी कार्य करण्यासाठी जन्माला आलेला दैवी पुरुष यांच्यात वरवर फरक जाणवत नसला तरी तो फरक आंतरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, वैचारिक स्तरावर मात्र निश्चित असतो. त्यांच्या जीवनात घडत जाणाऱ्या घटनांमधून, चमत्कारांमधून त्याचे दर्शनही घडते. नारायण महाराजांना पितृवियोग झाला त्यावेळी ते फक्त 14 महिन्यांचे होते, तर वयाच्या 4थ्या वर्षी त्यांना मातृवियोगही सहन करावा लागला. नंतर या 4 वर्षाच्या लहान मुलाचा सांभाळ त्याची आईची आई हिनेच केला. आजीच्या प्रेमळ छत्राखाली नारायणाचा जीवनक्रम चालू होता. समवयस्क सवंगड्यांसह तो लपंडाव, विटी दांडू, हुतुतू, खो-खो, चोर, शिपाई खेळ खेळत असे. पण या सर्व खेळांपेक्षा नारायणाचे मन बालवयातही ध्यानात अधिक रमत असे. घराजवळ असलेल्या व्यंकटेशाच्या देवळात एकांतात बसून तो ध्यान लावून बसत असे. त्यांच्या शेजारीच श्रीधरपंत घाटे यांच्यासारख्या वैदिक ब्राह्मणाच्या मांडीवर श्री महाराजांची मुंज लागली. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश मिळाला. द्विजत्व प्राप्त झाले. गायत्री साधना करण्याचा अधिकार मिळाला. पुढील भागात